नाशिकमधील सिडको परिसरात नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांशी निगडीत असलेल्या रस्ता, पाणी, उद्यान, पथदीप सारख्या विषयांवर काँग्रेसतर्फे ब्लॉक अध्यक्ष विजय पाटील आणि प्रभारी राजेंद्र बागुल यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। सिडको ब्लॉक काँग्रेसतर्फे नागरिकांच्या विविध समस्यांबाबत हे आंदोलन करण्यात आलं। मागील काही दिवसांपासून कुठलीही तक्रार सोडवली जात नाही अशा नागरिकांच्या तक्रारी येत होत्या आणि पावसाळ्यात तर संपूर्ण सिडको परिसर खड्डेमय झाला होता। फारच वाईट परिस्थिती सिडको परिसरात बघायला मिळत आहे। जागोजागी रस्त्यांवर खड्डे झालेले असल्याने नागरिकांना मणक्याची समस्या निर्माण झाली आहे। बांधकाम विभाग तर फक्त नावाला उरले आहे अशी परिस्थिती आहे। गेल्या अनेक दिवसापासून ऑनलाईन तक्रारी देखील सोडवल्या जात नाही, लेखी तक्रारी सोडवल्या जात नाही। बांधकाम विभाग कोमाच्या अवस्थेत आहे। रस्त्यांची चाळण झालेली आहे, तर भर पावसात रस्ते खोदल्यामुळे त्यात गाड्या फसून वाहतूक विस्कळीत होत आहे। पाथर्डी फाटा परिसरात तर विद्यार्थ्यांना चिखल तुडवत मार्गक्रमण करावं लागतंय। तसा व्हिडिओ देखील अधिकारी वर्गाला दाखवण्यात आला। आंदोलनानंतर सिडको विभागीय अधिकारी डॉक्टर सुनीता कुमवत यांनी आंदोलकांसोबत चर्चा केली। यानंतर बांधकाम अधिकारी हेमंत पठे यांना बोलवण्यात आले, तेव्हा आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पठे यांना जाब विचारला। यावेळी आंदोलनात महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रभारी एहसान खान, शहर काँग्रेस अध्यक्ष आकाश छाजेड, माजी नगरसेवक अण्णा पाटील, डॉक्टर सुभाष देवरे, धोंडीराम बोडके, सुरेश जाधव, युवक काँग्रेस शहराध्यक्ष स्वप्नील पाटील, नाना भामरे, भरत पाटील, मुन्ना ठाकूर, गौरव सोनार, माणिक जायभावे, देवेंद्र देशपांडे, इम्रान अन्सारी, सुमित सोनवणे, चेतन फेगडे, प्राध्यापक खले, जयदीप चौधरी, सूरज चव्हाण, रवी मोरे, पप्पू निकम, सिद्धार्थ मोरे, सुमित सोनवणे आदी उपस्थित होते। एबी न्यूज साठी विवेक कडवे, नाशिक।